नमस्कार. काय थंडर, अरे नेमकं झालं काय? इतक्या तातडीने काही सिरियस काय झालंय नेमकं स्पष्ट सांगा. हे बघा काही गडबड. ते मला माहिती असते तर मी सांगितलं नसतं काय. गडबड. तुम्ही चला, तुम्ही हात तरी चला या. काय पिळणकर? दादासाहेब, रेखाताई, मालुसका साहेब. अहो ते राहू द्या हो. काय घोळबीळ केला काय बँकेमध्ये? अहो दादासाहेब कसला झोल काही पण काय. तेज प्रताप दादा कुठे आहेत? हा येतच आहेत. नमस्कार दादासाहेब. नमस्कार मालुष्ट साहेब. नमस्कार रेखाताई. नमस्कार. तुम्ही शॉर्ट नोटीसवर आलात, लय भारी वाटलं. अहो परगावी चाललो होतं सहकुटुंब, अचानक तुमचा फोन आला, धावपळ करीत आलो इकडे. काय झालं काय? काही अडचण आहे का काही? काय झालंय नक्की तेज प्रताप दादा? काही इमर्जन्सी आहे का? सांगतो. काय चाललंय हे नक्की? काय झालं? सविस्तर सांगतो. आत कॅबिन मध्ये बसायचं का? हो हो चला ना, बोलूयात ना. चला या या या. झालं तुझं समाधान वैदेही? तू स्वतःहून तुझ्या पायावर दगड मारून घेतलाय आणि माझ्याही. ही सगळी मंडळी आहे ना, कॅबिनेट मीटिंग शिवाय कधी येत नाही, ती आज आली तुझ्यामुळे. झालं आता तुझ्यामुळे माझी एक्झिट. I really did not mean to. शट अप. अजिबात एक शब्द सुद्धा बोलू नको. हॅलो आई. हा अगं वैदू, मी थोड्या वेळाने करू का तुला? अगं ऐक तर. अगं तुला देवळात जायला सांगितलं होतं का नाही अभिषेक करायला? झालं ना सगळं व्यवस्थित? आई ऐक ना, मी प्लीज नंतर करते ना. ऐक अगं ते परेशराव येणार आहेत स्नेहाला भेटायला, तर तू ऑफिस वरून निघालीस का नाही की ते ऐक ना, मी प्लीज थोड्या वेळाने करू का? सध्या जरा बिझी आहे. हां बाय. हा बाबू. काकी जरा बारीकसं काम होतं तुझ्याकडं. काम? कसलं काम? ते सांगतो, पण तू आधी प्रॉमिस कर की तू नाही म्हणणार नाही म्हणून. अरे पण आधी काम काय ते तर सांग. सांगतो ग, तू आधी प्रॉमिस तर कर. बाबू. काकी बर केलं प्रॉमिस. आता काम सांगशील? काकी झालंय असं की आधी म्हणून मी हा निर्णय घेतला. बाबू एवढं सगळं झालंय आणि तुम्हाला आत्ता सांगतोयस? थांब मी येते तिकडे. काके अगं एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तू कशाला येतेस? हा मी करतो ना सगळं मॅनेज. काके तू तेवढी फक्त परमिशन दे, बाकीचं मी सगळं हँडल करतो. अरे खूप मोठी प्रोसिजर असते, सगळ्या संचालक मंडळाला बोलवावं लागतं. काके ते संचालक मंडळ इथे बँकेतच आले, मी बोलून घेतले त्यांना ऑलरेडी. काकी मी तुला म्हणलं ना मी सगळं मॅनेज करतो म्हणून, तू फक्त परमिशन दे की तेवढी. बरं ठीक आहे, देते परमिशन, पण सांभाळू ना, काही गडबड नको व्हायला. थँक्यू काकी, थँक्यू सो मच. काकी म्हणून मी म्हणत असतो, जिथं होती वजा बाकी तिथं उभी राहते माझी पुष्पा. काकी हा काकी मी ठेवतो, नंतर बोलतो. हा बाय बाय. अरे पण बाबू. चला, संचालिका पुष्पाताई अण्णासाहेब मक्तेदार यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आता बॉल तुमच्याकडे दे. चला निर्णय घ्या. ते आम्हाला आमच्या चौकटीत बसतं का, आमच्या नियमात बसतं का ते बघावं लागणार. बघा ना, बघा हे कुठं नाही म्हणलं. बघा वकील साहेब काय म्हणायचं?
पण मी काय म्हणते दादासाहेब, ते म्हणतायत ते बरोबर आहे अगदी. आपण नियमाप्रमाणे बघूया काय करायचं ते. जे काय प्रोसेस असेल ती करून घ्या आणि वकील साहेब ते चौकटीत बसवा. त्याच्यावर स्टॅम्प हवाय. झालं का मॅडम? हां झालं का? हां सॉरी सो सॉरी. कसं कळलं काय सुरू आहे? बारशात कुरू केलं नसेल ना म्हणून आत्ता केले. काय ऐकायला आलं नाही ना? काही चोरून वगैरे ऐकत नव्हते मी. मग फाईल घ्यायला गेले होते. ठीक आहे. तुम्ही बघितले की? बघितले. एकच फाईल इकडने तिकडे तिकडने इकडे ठेवून हीच घेऊन आला. वैदी ते माझे डोळे जरी इकडे असले नाही, मी इथनं बघतो इथनं फाईल बघून घेऊ. ही नाही त्या फायलीचं काही काम नसेल तर ठेवू काय तिकडे? सगळं ओके. आपल्या नियमाप्रमाणे सर्व व्यवस्थित होतोय. मस्त नक्की बघा बरं का, आपल्या अंगलट यायला नको काही. ठीक आहे. चला आता सहमत झाले सगळे. चला प्रिंट द्या, प्रिंट द्या. मी प्रिंट काढतो. आली प्रिंट आली. घ्या.
धन्यवाद. बरं, काय नाव आहे त्या मुलीचं? वैदेही जगताप, नवीनच जॉईन झाली. परत जय प्रताप दादा, येऊ का आम्ही? चालेल. धन्यवाद दादासाहेब. धन्यवाद. या चला वकील चला साहेब. चला चला. धन्यवाद धन्यवाद. ते फाईल घेऊन चला. घ्या. काय आहे? वाचा म्हणजे कळ. वाचा. थांबतोय. वाचा. हो मॅडम. कुठं? दिलत ना टर्मिनेशन लेटर. आय एक्सपेक्टेड नथिंग लेस. आता इथे थांबून काय करू? आज प्रॉब्लेम आहे तुमचा वैद्य मॅडम. अहो प्रत्येक बॉलला स्ट्रोक हाणलाच पाहिजे असं नसतंय हो. डिफेन्स आयुष्यात माणसाने की नाही डिफेन्स मेकॅनिझम शिकला ना तर माणूस लई पुढे जातो. खरं सांगतो. अजून एक बारका प्रॉब्लेम आहे तुमच्यात. तुम्ही आहे की नाही समोरच्याचं ऐकूनच घेत नाही. मी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तुम्ही मला नका शिकवू. दिलेत ना टर्मिनेशन लेटर. आता शांतपणे जाऊ तरी द्या. बघा आता परत तेच. वाचायचा मूड नाहीये का तुमचा? द्या इकडे. द्या. वाचायचं नाहीये ना? मग एक काम करा, ऐका तरी माझं. तुम्हाला जसं वाटतंय तसं आम्ही काहीही केलेलं नाहीये. बसा बसा. ओ बसा. हो बसा. राहील काय वैदे मॅडम? तेजाला जे पाहिजे असतं ते तेजा मिळवतोच. आधी प्रेमान नसेल जमत तर माझ्या नियमानं. काल तुम्ही मला नियमांचा पाढा वाचून दाखवला आणि आज मी हेडमास्टर बोलवून अख्खा पाडाच बदलून टाकला. हा काय बोलतोस? मला काही कळत नाहीये. काय मराठी कळत नाही का तुम्हाला? हा राहिलं हे वाचा तरी. तेच सांगतोय मागापासून. हे वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. घ्या. सोपा विषय होता वैद्य मॅडम. मी तुम्हाला काल एवढंच म्हणलं की टोकन द्या, पैसे विड्रॉ करायचे. तुम्ही आम्हाला काल नियम शिकवला आणि ते 50,000साठी. म्हणून मग आम्हाला नियमच बदलावा लागला. आता किरकोळ रक्कम नाही. हा आता आपण अख्खीच्या अख्खी तिजोरीच घेऊन जाणार आहे. म्हणजे कसं डायरेक्ट विषय क्लोज. जालिंदर
2 दिवस झाले, काय अपडेट नाही तुमच्याकडनं? माफ करा ताई, म्हणजे लय गडबडीत होतो. तयारी चालली होती ना, म्हणजे आता होत आली आहे ती. बाकी 100 जोडपी फायनल झालेत. एक तर थेट पुण्याचं आहे. चांगलंय. आणि विशेष करून म्हणजे या सगळ्या अपडेट्स मी पक्षश्रेष्ठींना देत होतो. त्यामुळं सत्यजित दादांचा राग आता मावळायला लागलाय. संपर्क वाढतोय. आणि एकदा का हा सोहळा झाला की बघा, कुणाची हिंमत होणार नाही तुमच्या नावावर बोट ठेवायची. ते समज ठीक आहे, पण आमचे तेज प्रताप कुठे आहेत? तेज प्रताप म्हणजे मला म्हणाले तेव्हा बँकेत चाललोय. आता भेटतोच त्यांना. नाही, लावतोच, फोनच लावतो. बँकेकडं वारंवार जात आहेत तेज प्रताप. हा संयोग म्हणावा की आणखी काही का ज्याची आम्हाला भीती वाटते? ओ मॅडम, मी काय म्हणतोय ते कळलंच नाही का तुम्हाला? हा, हे थंड इधर, हे वाचून दाखव. आपल्या संचालक मंडळाने काय ठराव पास केलाय हे कळू दे सगळ्यांना. जा तिथं उभं राहून वाचून दाखव. जा, अरे जा. हा, मोठ्यानं वाच. रमावती सहकारी कोऑपरेटिव्ह बँक असा ठराव पास करते आहे की तिजोरी बदलण्याबाबत तर रमावती सहकारी बँक येथे उपस्थित असलेल्या संचालक मंडळाने रमावती सहकारी बँकेतील रोख रक्कम असणारी तिजोरी पूर्णपणे बदलण्याचा असा ठराव केलेला आहे. यात कोणाचाही कसलाही काडे मात्र आक्षेप नाही. संचालक दादासाहेब हनुमंत दाभाडे, पुष्पा अण्णासाहेब मक्तेदार आज 1 दिवस बँकेचं कामकाज ठप्प. दाभाडे मॅडम, अहो तेजा दादांनी तर तिजोरीच उचलून नेली. पण बँकेचे व्यवहार कसे होणार? अरे देवा, आता बँक बंद पडते की काय? तेच ना, वैधही पण ना. आलं ना ऐकायला? वैदे मॅडम, तुम्ही आपल्याला नियम दाखवला, आपण आपली पॉवर दाखवली. पॉवर एक सांगू काय? तुम्ही आपल्याला लई आवडता. एक्सक्यूज मी? काय कोण आलं काय? परत सांगतो ना, एक वेळा काय लाख वेळा सांगायला तयार आहे मी की तुम्ही आपल्याला लई आवडता. बी सी डी ही एफ जी एच आय like you. This.
फक्त आमचा इगो हट नाही करायचा आणि हलक्यात तर अजिबातच घ्यायचं नाही. आपण जे बोलतो ते करतोच, कारण आपला शब्द म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे. हे बघ तू आता अति करतो. आम्ही काही फार मागितलंच नव्हतं तुमच्याकडं, फक्त आमच्याच हक्काचे पैसे मागितले होते. पण तुम्ही तुमचा नियम सोडला नाही आणि मग आम्हाला ती तिजोरी घेऊन जाण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा कंटिन्यू, आम्ही निघतो. बाय. बाय. सी यू सून. सून म्हणूनच घेऊन जाणार आहे तुम्हाला. एवढं का आलाय माझ्या आलाय काय रे? सगळं जग तुझ्याबद्दलच बोलत असते असं तुला काय वाटते? सगळं अंगावर शिंगावर किती कानफाड फोडी ना तुझं. ए दात फोडणार मी, काय गप बसतो का तुझ्या? ए थंडर गुरु, त्यासाठी हसत नाही आम्ही. मग तुझा विषय वेगळा आहे, आमचा विषय वेगळा आहे. वेगळा विषय म्हणजे माझा विषय तू काय मनावर घेतलेला नाहीस? नाही, माझा आणि रेशमचं काय नाही होती तिकडं. हा माहिती. रेशमच्या घरच्यांनी तिचं लग्न लावायचं ठरवलंय त्या सामूहिक विवाह सोहळ्यात. तिचं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं पण तिच्यावर प्रेम आहे, हे सगळं माहिती. मग पुढं काय करायचं ठरवलंयस? ठरवलंय. काय ठरवलंयस? आता फक्त तू एक काम करायचं. काय? रेशमला घ्यायचं आणि आपल्या फार्म हाऊसवर यायचं. आणि काय, आपण तुमचं तिथं लग्न लावून घेणार. हे तू खरंच सांगायलास? खरंच बोलतोय, खोटं कशाला बोलू? हा, अरे दोस्त आहेस तू आपला. गुरु, आता तुझ्या वैवाहिक जीवनाचा प्रवास सुरू. म्हणजे माझं लग्न होणार? तू म्हणतेस ना दोस्तासाठी वाटेल ते, खरं सच्चा दोस्त आहेस. जा, बाशिंग बनून तयार राहा. जा. तुझं काय आता? मला काय हे पटलेलं नाही. हा ठीक आहे, जा 2 चहा सांग. जा 2 चहा दे रे.